सध्या राज्यामध्ये सिया गोयलचं प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजत आहे. कारण की ज्या पद्धतीनं सिया गोयलनं होणाऱ्या नवऱ्याची हत्या केली असा आरोप तिच्यावर आहे, त्यामुळं संपूर्ण राज्यामध्ये सिया गोयलच्या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. पण मात्र अनेक जण म्हणतात की असं करायला नव्हतं पाहिजे, तिनं असं का केलं, तिच्यावर कठोरातली कठोर शिक्षा व्हायला पाहिजे. तर दुसरीकडं अशा पद्धतीच्या घटना राज्यामध्ये आणि देशामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात घडतात. आता आता जी घटना घडली त्या घटनेमध्ये एका विवाहित महिलेनं स्वतःच्या नवऱ्याला प्रियकराच्या मदतीनं संपवलेलं आहे. पहिल्या प्रयत्नामध्ये नवरा मेला नाही म्हणून तिनं दुसरा एक प्रयत्न केला आणि दुसऱ्या प्रयत्नामध्ये थेट नवऱ्याचा जीव घेतला. पण मात्र नवऱ्याचा जीव घेतल्यानंतर कोणालाही काही कळणार नाही असं तिला वाटत होतं. पण मात्र पोलिसांनी त्या महिलेला तिच्या प्रियकराला ताब्यात घेऊन अटक सुद्धा केलेली आहे. आता एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक संध्या आणि प्रशांत नावाचं नवरा बायकोचं जोडपं होतं. दोघा जणांचं काही वर्षापूर्वी लग्न झालेलं होतं. सगळं काही सुरळीतपणानं सुरू होतं. पण मात्र घराचा उदरनिर्वाह करण्यासाठी, घर व्यवस्थित चालवण्यासाठी तो जो प्रशांत आहे तो कामानिमित्त दुसऱ्या एका ठिकाणी गेला होता. आता नवरा दुसऱ्या ठिकाणी गेलाय म्हणल्यावर ही ती जी बायको आहे ती घरामध्ये एकटीच राहून घर चालवण्याचं काम करत होती. पण मात्र ते करत असताना त्या महिलेची ओळख दुसऱ्या एका तरुणासोबत झाली होती आणि तिला आता नवऱ्यापेक्षा प्रियकरच मोठ्या प्रमाणात आवडू लागला. म्हणून जेव्हा तिचा नवरा कामावरून वापस आला तेव्हा त्या बायकोनं स्वतःच्या नवऱ्याला दारू पाजली, छतावर नेलं आणि छतावर नेऊन थेट खाली ढकलून दिलं. आता ढकलून दिल्यानंतर तो गंभीर स्वरूपाने जखमी झाला, पण मात्र त्याचा जीव गेला नव्हता. मग पहिला प्रयत्न फेल झाला म्हणून तिनं त्याच्या नवऱ्याला संपवण्यासाठी दुसरा एक प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नामध्ये नवऱ्याचा जीव गेला. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे हैदराबादमधील तेलंगणामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे. तारीख आहे 29 जून 2026ची. आता या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारं एक नवरा बायकोचं जोडपं आहे. नवऱ्याचं नाव प्रशांत आहे तर बायकोचं नाव संध्या आहे. दोघा जणांचं काही वर्षापूर्वी लग्न झालं होतं. घराचा उदरनिर्वाह करण्यासाठी, घर चालवण्यासाठी, बायकोला सुखी ठेवण्यासाठी तो जो प्रशांत आहे तो काम करण्यासाठी दुसऱ्या एका आखाती देशामध्ये गेला होता आणि त्या ठिकाणी काम करून घर चालवण्यासाठी संध्याला म्हणजे बायकोला पैसे पाठवत होता. आता ती जी बायको होती ही सुद्धा नर्स म्हणून दवाखान्यामध्ये काम करत होती. ती सुद्धा घर चालवायला सक्षम होती. पण मात्र अजून जास्त पैसे कमवण्यासाठी तो नवरा तिकडे गेला होता. पण मात्र काही दिवसानंतर जेव्हा नवरा तिकडून घरी वापस आलेला होता तेव्हा ती जी बायको आहे ती घरापेक्षा बाहेरच जास्त राहत होती. फोनवरच मोठ्या प्रमाणात बोलत होती. आता नवऱ्याला बोलायचं सोडून ती फोनवरच बोलतीये. जेव्हा नवरा तिला विचारायचं की तू कोणाला बोलतीये, काय बोलतीये, तेव्हा ती पेशंट आहे, असं आहे, तसं आहे म्हणून नवऱ्याला उडवाउडवीची उत्तरं द्यायची. पण मात्र ती पेशंटला बोलत नसून तिचा जो प्रियकर होता त्याच प्रियकराला ती बोलत होती. बघता बघता काही दिवसांनी हा सगळा प्रकार तिच्या नवऱ्याला माहीत झाला आणि माहीत झाल्यानंतर मग दोघांमध्ये वादविवाद व्हायला सुरुवात झाली. मग वादविवाद व्हायला सुरुवात झाल्यानंतर ती जी संध्या आहे, जी नर्सचं काम करते, तिला आता तिच्या प्रियकराला भेटता येत नव्हतं. नवरा विरोध करत होता. काय करावं काही नाही तिला समजत नव्हतं. म्हणून तिनं घडलेला सगळा प्रकार तिच्या प्रियकराला सांगितला आणि दोघा जणांनी मिळून एक प्लॅन केला. त्यांनी असा प्लॅन केला आणि त्या महिलेला सांगितलं की तू एक काम कर, तुझ्या नवऱ्याला दारू पाजून घराच्या छतावर म्हणजे गच्चीवर ने आणि त्या ठिकाणाहून त्याला ढकलून दे. म्हणजे दारूच्या नशेत तो खाली पडलाय आणि त्याचा जीव गेलाय असंच लोकांना त्या ठिकाणी वाटेल. कोणावरला काही संशय येणार नाही आणि आपल्यावर काही नाव येणार नाही. अशा पद्धतीचं डोकं त्या संध्यानं आणि तिच्या प्रियकरानं दोघा जणांनी लावलं. ठरल्याप्रमाणे 29 जून 2026ला ती संध्या तिच्या नवऱ्याला दारू पाजून छतावर घेऊन गेली. निवांत मावा थंड हवेचा आनंद घेऊ, थंड हवेला बसू, गप्पा मारू असं गोड गोड बोलून त्याला छतावर घेऊन गेली आणि दारूच्या नशेमध्ये तिनं त्याला छतावरून ढकलून दिलं. जसा तो खाली पडला तसा त्याचा जीव गेला नाही, तो जखमी झाला. तो आरडत होता, ओरडत होता.
मग आजूबाजूच्या लोकांनी बघितल्यानंतर तात्काळ त्याला उचललं आणि तिनं सुद्धा त्याला जवळच्या दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं. आता गंभीर स्वरूपाने जखम झाल्यानंतर तिनं ढकलून दिलं हे ते सांगता येत त्याला नव्हतं, पण तो जिवंत होता पण गंभीर स्वरूपाने जखमी झाला होता. मग आता काय करावं काही नाही, याला जर लवकर बोलता आलं, सगळं काही सांगता आलं तर पोलिसांना थेट माझंच नाव सांगेल असं त्या बायको नर्सला वाटत होतं. म्हणून तिनं पुन्हा प्रियकराला सांगितलं की त्याला मी ढकलून दिलं पण त्याचा जीवच गेला नाही, तो जिवंत आहे. म्हणून यांची आता धडपड मोठ्या प्रमाणात वाढली. म्हणून या दोघा जणांनी त्याला एका दवाखान्यातून दुसऱ्या दवाखान्यातून तिसऱ्या दवाखान्यामध्ये न्यायला सुरुवात केली. म्हणजे पहिल्या डॉक्टरांना काय सांगितलं, दुसऱ्या डॉक्टरांना काय सांगितलं असं कोणालाही काही कळू नये म्हणून त्यांनी त्याला वेगवेगळ्या दवाखान्यात न्यायला सुरुवात केली. आणि वेगवेगळ्या दवाखान्यात नेत असतानाच त्यांनी इकडे दुसरी प्लॅनिंग सुरू केली की याला नेमकं ठार कसं करायचं आणि काय करायचं म्हणून. मग पहिल्या प्रयत्नात तो वाचला होता, म्हणून दुसरा प्रयत्न करण्यासाठी त्या संध्यानं जी नर्स आहे तिनं काय केलं, सलाईनच्या माध्यमातून जे टॉयलेट क्लीनर असतं त्या टॉयलेट क्लीनर लिक्विडचा वापर केला आणि तेच त्याच्या सलाईनमध्ये मिसळलं. इंजेक्शननं सलाईनमध्ये त्याच्या शरीरामध्ये गेलं आणि त्या ठिकाणी त्याचा मृत्यू झाला. आता त्याचा मृत्यू झाल्यानंतर हा सगळा प्रकार उघड झाला, कारण की त्याच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आणि त्याच्या बायकोविरोधात रीतसर कारवाई करण्याची मागणी केली. म्हणून सगळा संशय तिच्यावर आला. पोलिसांनी योग्य तो रिपोर्ट आणला, त्याचा पोस्टमॉर्टम केला. त्याच्यामधून समजलं की त्याच्या शरीरामध्ये तर टॉयलेट क्लीनरचं जे लिक्विड आहे ते सापडलेलं आहे आणि त्याच्यामुळे याचा मृत्यू झालेला आहे. मग या सगळ्या प्रकरणावरून ती जी आरोपी बायको आहे संध्या नावाची, जी नर्स आहे, तिला पोलिसांनी ताब्यात घेतलं. तिचा जो प्रियकर आहे त्याला सुद्धा ताब्यात घेतलं आणि अन्य एका साथीदाराला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडून या सगळ्या प्रकरणाचा उलगडा करून घेतला. कसं कसं काय काय केलं हे सगळं त्यांनी सांगितलं आणि अशा पद्धतीनं त्यांच्यावर आता थेट कारवाई सुरू आहे आणि त्यांच्यावर आता कायदेशीर कारवाई सुद्धा होत आहे. पण मात्र अशा पद्धतीच्या घटना आता मोठ्या प्रमाणात घडत आहेत. एकीकडे सिया गोयलचं प्रकरण संपूर्ण राज्यात आणि देशभरात गाजतंय, तर दुसरीकडं हे संध्याचं प्रकरण सुद्धा अशाच पद्धतीनं गाजतंय. जर तिला त्याच्यासोबत राहायचं नव्हतं तर रीतसर कायद्याप्रमाणे तिनं त्याच्याकडून घटस्फोट घ्यायला पाहिजे होता, वेगळं होऊन वेगवेगळा संसार करायला पाहिजे होता. पण मात्र असं कुठलंही न करता आजकालच्या बाया आणि आजकालचे पुरुष थेट एकमेकांचा जीव घेत आहेत आणि अशा पद्धतीनं दोघांचंही आयुष्य उद्ध्वस्त करून घेत आहेत. आता अशा पद्धतीची घटना नेमकी कशामुळं घडतात, का घडतात, तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखावणं, कोणाचंही मन दुखावणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय, मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो. लोकांना सावध आणि सतर्क राहण्याचं सुद्धा आवाहन करत असतो.